नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव येथील प्रशासकीय इमारतीतील प्रसाधनगृहांचा तसेच नागरी सोयीसुविधांचा बोजवारा उडालेला आहे। याची दखल घेत शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले। निवेदनात म्हटले की प्रशासकीय इमारतीत तहसील कार्यालय, प्रांत ऑफिस, कृषी विभाग, भूमी अभिलेख, नोंदणी कार्यालय, वन विभाग यासारखी महत्त्वाची कार्यालये आहेत। इथे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क असतो। तिथल्या प्रसाधनगृहांची बिकट अवस्था झाली आहे। तिथे पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे तिथे दुर्गंध आणि घाणीचे साम्राज्य पसरले। शिवाय अस्वच्छतेमुळे तिथल्या परिसरात घोणसारख्या विषारी सापाचा वावर दिसून आलाय। तिथे पिण्याच्या पाण्याची, नागरिकांना बसण्याची सोय नाही, तरी याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात व प्रशासकीय कार्यालयात सोयी सुविधा कराव्यात अशा आशयाचे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप कदम यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कडेगाव यांना देण्यात आले। याची प्रत मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आली होती। याची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत कार्यकारी अभियंता मिरज यांना सदर काम तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत। यावेळी शिवसेना शहर प्रमुख मुकुंद कुलकर्णी, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहन जाधव, ओंकार बाबर, नागेश कदम, विठ्ठल देशमाने, अमित कांबळे, विजय माने आदी पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।